श्री महाराज राधे राधे परम मंगलमय कथा श्रीमद भागवतम कथा। आज कथेचा 5वा दिवस। गेली 4 दिवस आपण श्रीमद भागवतम कथा श्रवण करीत आहोत आणि मग ही कथा श्रवण करत असताना भगवान कृष्ण परमात्म्यांचा जन्मोत्सव आपण काल अगदी भक्ती उल्हासामध्ये आनंदामध्ये आणि सुंदर अशा पद्धतीने आपण काल साजरा केला। तेव्हा ही परम पावन मंगलमय कथा श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने होत आहे। संस्थेचे संस्थापक स्वप्नीलजी महाराज काळाने, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि परवा ज्यांचं झी टॉकीजला कीर्तन झालं असे झी टॉकीज फेम स्वप्नीलजी काळाने महाराज यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। गुरुजींसाठी जोरात टाळ्या कशा वाजवायला लावले? 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 बस बस। अतिशय सुवर्ण योग आपल्याला हे एवढं मोठं स्टेज, एवढं मोठं व्यासपीठ आपल्याला ज्यांनी दिलं स्वप्नील महाराज। देण्याचं दातृत्व असलं पाहिजे हो, नाही का? बरेच लोक असतात पण दातृत्व नसतं, श्रीमंती असते पण तो दातृत्व नसतं, देण्याची ताणच नसते। परंतु एवढं मोठं स्टेज आपल्या भागवतम कथेसाठी त्यांनी दिलं स्वप्नीलजी महाराज काळाने। आय एम प्राऊड ऑफ स्वप्नीलजी महाराजांसाठी, कारण आपली पहिली कथा त्यांच्या संस्थेमध्ये झाली समोर, प्रथम कथा आपली तिथेच झाली। आता ही दुसरी कथा आपण शिबिरामध्ये करतो। या संस्कार शिबिरामध्ये भागवतम घेणं म्हणजे मुलांना, विद्यार्थ्यांना भगवान कृष्ण परमात्म्याबद्दल आवड लागेल, देवाबद्दलची आवड निर्माण व्हावी। जशी नारद महर्षींनी व्यासांना सांगितलं ना, मी हरिदास अवतारामध्ये कृष्ण परमात्म्याची कशा पद्धतीने आवड प्राप्त करून घेतली, म्हणजे आपणा सर्वांच्या ठिकाणी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या कथेचं छान आयोजन केलं। मनपूर्वक धन्यवाद आहे त्यांना। या आपल्या कथेला सुंदर अशा प्रकारची बुलबुलची साथ करीत आहेत शेंडगे महाराज, उत्कृष्ट गायनाचार्य पवन महाराज, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य शास्त्रोक्त गातात बैराम महाराज, अनंता महाराज छान मृदंग वाजवतात। गेली 4 दिवस ते मृदंग वाजवत आहेत आणि आज प्रत्यक्ष मृदंग वाजवण्यासाठी आमचे परम शिष्य आणि स्वप्नील महाराज काळाने यांचे आवडते मृदुंगमने अनोदजी महाराज झेंडे आज उपस्थित राहिलेले। बघा बाकीच्यांना टाळ्या वाजवत सांगावं लागतं, पण अनुज महाराजांचं नाव घेतलं की विद्यार्थ्यांनी लगेच टाळ्या वाजवतात, म्हणजे अनुज महाराजांमध्ये कुछ तो बात है, दया कुछ तो गडबडे, राधे 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 राधे। तेव्हा अनुज महाराज आज प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि या संपूर्ण भागवतम कथेचं जे शूटिंग होत आहे, जे शूट केलं जात आहे ते रामकृष्ण हरी चॅनल
आणि चॅनलचे प्रोप्रायटर मंगेश दादा बेलसरकर, छान असं शूटिंग चालू आहे. आणि ही परम पावन मंगलमय कथा आपण आज श्रवण करत आहोत. काल आपण भगवान कृष्ण परमात्म्यांचा गोकुळामध्ये झालेला जन्मोत्सव पाहिला. मथुरेतून भगवान गोकुळामध्ये जातात. मथुरेतून गोकुळामध्ये भगवान कशा पद्धतीने गेले तर 8 वर्षाची मूर्ती भगवान परमात्मा त्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी स्वयंभू भगवान उभे राहिले. खेद करू लागली देवकी माता, दुःख करू लागले. कशाचं दुःख झालं देवकी मातेला? देवकी माता म्हणू लागल्या, देवा मला या श्री जातीमध्ये लोक नावं ठेवतील. हिला जे बाळ झालं ते डायरेक्टली 8 वर्षाचं झालं असं मला नावं ठेवतील लोक. भगवान म्हणले, आई मग तुझी काय इच्छा आहे? आई म्हणली लहान हो. म्हणजे केवढा लहान हो? म्हणजे या श्री महाराजांनी का? नाही नाही म्हणले ते लय मोठे 5वीला गेलेत आता. म्हणजे किती लहान हो? फार लहान. म्हणजे कोणा इतका? म्हणजे इथं कोणी दाखवायला नाहीच एवढे लहान. म्हणजे केवढे लहान? 5 म्हणजे दूध पेता अगदी लहान बालक हो. अर्भक म्हणतात ना, शिशु. असा भगवान परमात्मा तुम्ही व्हा, मग मला आनंद वाटेल. भगवान परमात्मा म्हणले लहान होतो, पण काय करावं लागेल? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळा. आवाज येत नाही खाली. राधे 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 राधे. नंदाच्या घरा मज नाही गोकुळाला. म्हणजे मला गोकुळाला नाही. अरे म्हणले तुला गोकुळाला नेऊ, पण हे कड्या कुलप, हे साखळदोर, हे दंड, हे सगळं आम्हाला बांधलं गेलेलं आहे. याचं काय करायचं? म्हणले काय काळजी करू नका, फक्त मला उचला. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, सगळे बंधन. का? हरी आला हाता, मग कशी वय चिंता. सगळं बंधन त्या ठिकाणी तुटलं आणि सगळी बंधनं तुटून गेली महाराज. आणि मग कृष्ण परमात्म्याला एका टोपलीमध्ये घेतलंय वसुदेव महाराजांनी. रात्रीचे 12 वाजलेले, श्रावण कृष्णाष्टमी, धोधो धोधो पाऊस पडतोय. आता देवाचा जन्म आहे. देवाच्या जन्माचं विशेष धोधो धोधो पाऊस पडला. हे देवाचं जन्मोत्सवाचं वर्णन आहे. दुर्योधन जन्माला आला म्हणतात रक्ताचा पाऊस पडला.
आणि तुमच्या आमच्या सारखे काही महाभाग जन्माला आले भर पावसाळ्यात पाऊस गेला, पावसाळ्यात पण आला ना. आता काय काय लोकांचं जन्माचं विशेष असत नाही का. मंद मंद पाऊस पडे बळी शेष छाया धरे, मंद मंद पाऊस पडे बळी शेष छाया धरे. हो पाऊस पडत होता. टोपलीमध्ये वसुदेवानं भगवान कृष्ण परमात्म्याला घेतलेला आहे, सगळे बंधन तुटलेले आणि त्या पावसामध्ये त्या यमुनामयीतून वसुदेव महाराज घेऊन चाललेले कृष्ण परमात्म्यांना. ते यमुनेचं पात्र वाढलं, कालिंदी तिला भगवान परमात्म्याचं दर्शन करण्याची इच्छा होती. ते पात्र वाढू लागलं. मग ते पात्र वाढू लागल्यानंतर पूर चालला अचाट आणि ते अशी लाविले अंगुष्ट. भगवान परमात्म्यानं आपल्या पायाच्या अंगठ्यानं स्पर्श केल्या क्षणी यमुना मैया दुभंगली. वरचं पाणी वर राहिलं, खालचं पाणी खाली राहिलं. यमुना मैया दुभंगली. वसुदेव महाराज गोकुळामध्ये गेले. तिथे गोकुळामध्ये यशोदेला कन्या झाली होती माया, आणि ती माया उचलली. भगवान कृष्ण परमात्मा तिथं ठेवले. मायेला घेऊन भगवान वसुदेव मायेला घेऊन माघारी आले. माघारी वसुदेव मायेला घेऊन आल्यानंतर मातृबंधन परत लागली, कारण मायेचा स्वीकार केला. माया बडी डाकीन काच कलेजा खाय. मायेचं काम अवघड आहे, ती बंधनामध्ये टाकते. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात ना, मैया विश्वमनोयमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास ते मे युक्त तमामतः. माझ्या ठिकाणी मन स्थिर करून नित्य माझी जो उपासना करतो, माझ्यावर श्रद्धा ठेवतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. परंतु जो माया विळख्यामध्ये अडकला, दैवे हे गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. जो मला अनन्य शरण येतो तो माझ्या या माया बंधनातून मुक्त होतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मे जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीच एकू. माझी शरणागती करावी लागेल. पण जीवाचं तसं नाही. जीव भगवंताची शरणागती करीत नाही, मायेचा स्वीकार करतो. आणि मग पुन्हा वसुदेवांनी माया आणल्यामुळे पुन्हा बंधनं लागलेली आहेत. आणि मग रडे माया करी आकांत नामा म्हणे उठते दूत. सगळे दूत उठले. एक दूत पळत गेला, कंसाला सांगायला गेला. कंस महाराज म्हणले कन्या झाली कन्या. पण कंस हुशार होता, नारदांच्या बोलण्यावर त्याचं लक्ष होतं. कंस म्हणतो जरी मुलीच्या रूपानं आला असेल तरी भगवान दुर्गा रूपानं का होईना, महिषासुराला ज्या पद्धतीनं मारलं आई साहेबांनी तसं मला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आला कंस पळत. ती मुलगी घेतली, पायाला धरलं तिच्या, घर 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 फिरवून आपटणार. ती हातातून सटकली. तुझ लागी वादे उपजला मजारी उपजला मजारी उपजला मजारी तुझ नागरी उपजला मजारी उपजला मजारी उपजला मजारी. ती माया हातातून सटकली आणि सांगते काय, हे कंसा तुझ लागी वधी उपजला मजा दे. माझ्या आधी तो गोकुळात त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आणि मग मात्र घाबरला कंस. दुष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्माला. आणि इकडे मात्र काय झालं, यशोदेच्या पुढे जो कृष्ण परमात्मा होता तो कृष्ण परमात्मा एका गवळणीनं पाहिला. आणि ती गवळण दुसऱ्या गवळणींना सांगते. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदा. एक म्हातारी गवळण आली आणि ती म्हणू लागली क्या भयो. अमराची भाषा आहे, म्हणजे काय झालं. बोले क्या भयो. म्हणे नंद को लाला भयो. नंदाला काय झालं, मुलगा झाला. लाला भयो नंदलाल. भगवान
कृष्ण परमात्मा. आणि मग काय, नंद कर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये त्या ठिकाणी अवतरित झालेले. बोले गोपाल कृष्ण भगवान की, राधा कुंज बिहारी लाल की, राधे राधे. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. परिणाम असा झाला, चिंता ती पळाली गोकुळाबाहेर, प्रवेश भितरी केला देवे. गोकुळातली संपूर्ण चिंता त्या ठिकाणी निघून गेलेली आहे. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे. अशा पद्धतीने भगवान कृष्ण परमात्म्यांचा उत्सव त्या ठिकाणी झालेला आहे. छान असा उत्सव झाला. पण कंस मात्र घाबरलेला आहे. त्याला फार भीती वाटू लागली. आणि भीती वाटू लागली, माझा वैरी गोकुळात जन्माला आला म्हणून त्यानं पैंजेचा विडा ठेवला. पैंजेचा विडा ठेवला. जो कोणी कृष्णाला धरून आणेल त्याला अमुक अमुक राज्य दिलं जाईल किंवा काही बक्षीस दिलं जाईल. पैंजेचा विडा त्या ठिकाणी ठेवला. आणि मग तो पहिला पैंजेचा विडा उचलला कोणी, मावशीनं उचलला. काय मावशीचं नाव? पुतना. काय नाव तिचं? पुतना. शब्दातच अर्थ आहे बघा. पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्या ठिकाणी पवित्रता नाही तिला म्हणायचं पुतना. म्हणजे 2-2 दिवस जी आंघोळ करीत नाही तिचं नाव काय? पुतना. म्हणजे शौच जिच्या ठिकाणी नाही, लक्षात ठेवा. पवित्र जिच्या ठिकाणी नाही, पवित्रता जिच्या ठिकाणी नाही तिला पुतना असं म्हणतात. आणि मग त्या पुतनेनं पैजेचा विडा उचलला. ती कंसाची बहीण होती. ती पुतना म्हणाली मी आणते म्हणले कृष्णाला. आणि मग तिनं पैजेचा विडा उचललेला आहे. आणि मग कृष्णाला आणते म्हणून मग तिनं सुंदर अशा प्रकारचा शृंगार केला. कसा केला? पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटला, नाकात नथ घालून सारा थाट माट करणी, नेसली शालू पैठणचा, 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 नेसली शालू पैठणचा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पटवा, नाकात नथ घालून सारा थाट माट करून, नेसली शालू पैठणचा, 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 शालू पैठणी, शालू पैठणचा, शालू पैठणचा, शालू पैठणचा, शालू पैठणचा. बोला राधे राधे. अनुज महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. छान मृदंग वाजव. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पठा, नाकात नथ घालून सारा थाट माट करून, आणि नेसली शालू पैठणचा. असा शृंगार केला तिनं. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना. नाम म्हणाली नंदाची घरा, नाम म्हणाली नंदाची घरा, नाम म्हणाली नंदाची घरा, नाम म्हणाली
अरे आवाज आवाज येतच नाही आज, काय भानगडी? राधे राधे. अरे गोकुळ अवतरले म्हणलं काल. राधे 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 राधे. अरे असा जयघोष करा, असा जयघोष करा, पाकिस्तानचा जाळ झाला पाहिजे. राधे 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 राधे. तसं त्या देशाचं नाव पाकिस्तान पाहिजे होतं बरं का, पाकिस्तान. असा जयघोष करा, भारताचा विजय झाला पाहिजे. भारताचा विजय आहे जो, आमच्या कोणी नादाला लागू नये, आहे का नाही? डोंट टच मी, नाही तर राख होईल, राख, आहे का नाही? बोला राधे राधे. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. छान प्रमाण दिलं बळीराम महाराज, छान. तुमचा भरपूर अभ्यास आहे, अभ्यासू माणसाचं प्रमाण देतात तो, आणि ते प्रमाणात प्रमाण देतात. नाही ते काय कायला प्रमाणच नाही, काय कायला तर खरंच काय कळत नाही. आणि आपलं पॅटर्न वाक्य काय कायला आपल्याला काय कळत नाही हे बी कळत. बोला राधे राधे. आणि मग काय गावातली लहान लहान मुलं मारीत मारीत स्तनामध्ये विष भरून ती पुतना त्या ठिकाणी आलेली. कोण आहे? बळीराजाची कन्या आहे बरं का, रत्नमाला तिचं नाव आहे. भगवान वामनांचं स्वरूप तिला खूप आवडलं होतं. असं वाटलं होतं की तिला हे बाळ मला असावं, असं बाळ मला असावं. परंतु थोड्याच वेळात देवांनी बळीला पाताळात घातला. म्हणली असं बाळ मला असावं, पण असं बाळ विष पाजून मारावं मी. म्हणून पुढच्या अवतारामध्ये कोण झाली? पुतना झाली. अशी ती पुतना स्तनामध्ये विष भरून आली, गावातील लहान लहान मुलांना मारत आली, आणि शेवटी नंदाच्या वाड्यात आली नंदवाड्यात. आणि तिथं आल्यानंतर यशोदेला हाक मारली. अगं यशोदे, अगं यशोदे. म्हणजे मला असं कळलंय की तुला मुलगा झाला. यशोदा म्हणली मला मुलगा झालाय ठीक आहे, पण तू कोण आहे? ती म्हणली तू मला ओळखलं नाही, मी तुझ्या मावस बहिणीच्या चुलत बहिणीच्या मावस बहिणीची बहीण आहे, म्हणजे तुझी बहीण लागते म्हणले लांबून नात्यानं. असं आहे म्हणले का? असू दे असू दे म्हणले. पण म्हणजे तू आलीच कशी, एवढ्या उशिरा कशी काय आली? केवढा मोठा उत्सव झाला देवाचा. होऊ दे म्हणले, होऊ दे. जवळचा पाहुणा कधी कधी उशिराच येतो ना. आले मी उशिरा. बरं उशिरा का ना आले, पण मला दाखव ना म्हणले कृष्ण कुठे तुझा पुतना माता. म्हणले दाखव म्हणले तुझा मुलगा. यशोदा म्हणली अगं आत्ता झोपवलाय, आत्ता झोपवला त्याला. लाला आता झोपलेला आहे, तर तू काय त्याला उठवायला जाऊ नको. त्या उत्सवामध्ये तो झोपला नाही, शांत झोपलेला आहे, तू काय उठवायला जाऊ नको. भगवान तिकडून म्हणले भवानीचं पहिलं गिऱ्हाईक आलं, झोपा काढायचं आपण. आणि रडायला सुरुवात केली भगवंतानं. रडू लागले भगवान, रुदन करू लागले. भगवान रडतात त्यावेळी ती पुतना म्हणते यशोदे काय ग खोटं बोलतीस तू? रडताय म्हणले बाळ तुझं, घेते म्हणले मी त्याला. यशोदा म्हणली घे. जे पुतना मातेनं कृष्ण परमात्म्याला घेतलं आणि घेऊन स्तनाला लावलं, स्तनाला लावल्या बरोबर भगवंताने डोळे झाकलेले, कृष्ण परमात्म्याने डोळे झाकले. आता भगवान डोळे का झाकतात याचे भागवतम मध्ये जवळजवळ 15-16 कारण सांगितलेले. का डोळे झाकले त्यातले 2 कारण सांगतो. एक, डोळं झाकायचं कारण पहिल्यांदाच बाईला मारतोय, स्त्री हत्या करतोय, ते कशा पद्धतीनं झाली पाहिजे याचा विचार करीत होते. दुसरं कारण डोळे झाकण्याचं भगवान शंकरांना आठवत होते. देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझे औचित्य हळहळ जेवण ते का असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान शंकरांनी विष प्राशन केलं, ते नीलकंठ झाले ना, म्हणजे विष प्राशन करायची ताकद कोणात आहे? भगवान शंकरांत. म्हणून शंकरांचा धावा केला.
भगवान नारायणांना ज्यावेळी संकट पडतं त्यावेळी ते शंकराचा दावा करतात आणि शंकरांना संकट पडतं त्यावेळी ते नारायणांचा दावा करतात. नारायणांना कधी संकट पडलं होतं? कृष्णांना हे विष पाषण करत असताना संकट पडलं. भगवान शंकरांचा दावा केला. शंकरांना कधी संकट पडलं होतं? आपला विषय झाला काल. शंकरांना संकट भस्मासुराच्या वेळी पडलं होतं. त्यावेळी भगवान नारायण मोहिनी रूपानं आले, धावून आले. या दोघांचा वाद नाही, हे आपला वाद आहे शिव भक्तांचा वैष्णव भक्तांचा. त्या दोघांमध्ये काय नाही, हरिहरा भेद काही करू नये वाद. काय वाद घालायची गरज नाही. नरेंद्र मोदी साहेब आणि शरद पवार साहेब एका ठिकाणी चहा पितात, दरादरी आपली, बोला राधे 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 राधे. हे मोठी लोक एकत्र राहतात, हे आपण गचंडे धरतो एकमेकाचे, बोला राधे राधे. भगवान शंकराचा नारायणाचा कसलाच वाद नाही, आपण गोंधळ करतो सगळा. वारकरी संप्रदाय शंकरांना मानत नाही असं नाही, मानतात. म्हणूनच वारकऱ्यानं सोमवार सुद्धा करावा लागतो आणि एकादशी सुद्धा करावी लागते. शंकराला मानणारा संप्रदाय लक्षात ठेवा. आणि वारकऱ्यातले पहिले प्रथम वारकरी भगवान शंकर. भगवान शंकर आहेत पांडुरंगाचे, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय भगवान शंकरांना मानतो. शंकरांचं ध्यान केलं भगवान कृष्ण परमात्म्यानं आणि मग स्तनपान करायला सुरुवात केली. पहिल्यांदा विष प्राशन केलं, पहिल्यांदा दूध प्राशन केलं, मग विष प्राशन केलं आणि मग रक्त नाड्या सगळ्या लोच करून टाकल्या. शोष येणे पुतना येणे मोहिले लेकरू. मंच कृष्णा कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. पुतना फार आरडते, ओरडते, कृष्णा सोड, कृष्णा सोड. भगवान म्हणतात मावशी आपण एकटं कोणाला धरीत नाही आणि धरलं तर सोडित नाही, बोला राधे राधे. मारून टाकले पुतण्याला, झाला पुतण्याचा वर. असं म्हणतात अद्भुत रसवर्णन आलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळी पुतणीला मारतात, पुतना ज्यावेळी मरते त्यावेळी एवढं आवडाव्य स्वरूप होतं तिचं, भगवान परमात्म्यांना शिडी लावून काढलंय म्हणतात. एवढी ती अद्भुत अशा प्रकारची झाली. परंतु एक आहे, मेल्यानंतर तिच्या अंगाचा सुवास येत होता, सुवास येत होता, बोला राधे 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 राधे. नाही पुतणीला साधता आलं आणि पुतणीचा मोक्ष झाला. 6 दिवसाचे होते बघा. ज्ञानोबराय म्हणतात ना, तरी सनकाधिकाचे निबाने मोक्ष सौर शोधित लाजी पुतणे जे विषाचे निस्तन पाने मारू आली. जी मारायला आली होती तिला सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. नाही पुतणेला जमलं. एक दिवस आई यशोदा सगळ्या गोप गोपी अशा काही कामामध्ये गुंतलेल्या होत्या आणि भगवंतांना एका बैल गाडी खाली झोपवलं होतं, छकड्या खाली झोपवलं होतं. मग एक असुर आला, षटकासुर त्याचं नाव आहे. त्या षटकासुरानं काय केलं, त्या बैलगाडीमध्ये प्रवेश केला. म्हणजे तो शकट म्हणजे बैलगाडीच झाला आणि भगवंताला दाबण्याचा त्यानं प्रयत्न केला. तो बैलगाडी खाली भगवान होते ना, दाबण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतानं पाय लावून असा वर त्याला फेकला, असा तो छकडा मोडला आणि त्या षटकासुराचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा त्या षटकासुराला मारतात. पुढे वावटळीच्या रूपामध्ये एक तृणावर्त नावाचा राक्षस येतो भगवंतांना मारण्यासाठी. कंसानं लावलेली ती, हे दुष्ट मंडळी सगळे लावलेले कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी. तो कृष्ण परमात्म्यांना आकाशात घेऊन गेला
वावटळीच्या रूपात आला होता, तेव्हा त्याचं प्रचंड वजन भगवंताचं त्याला सहन झालं नाही. भगवंतानं वजन वाढवलं, त्याचा वेग शांत झाला. जरी तो वावटळीच्या रूपात आला असला तरी त्याचा वेग शांत झाला, तो चालूच शकला नाही. आणि मग भगवान जणू काही त्याला असे मोठे शिलाखंड वाटू लागले, जणू काय एखादा डोंगर माझ्या हातात आला असं काय वाटू लागलं. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्यानं असा त्याचा गळा पकडला आहे, असा गळा दाबून त्याला मारला. त्याच्या डोळ्यातून बुबळं बाहेर पडले, त्याचं बोलणं बंद झालं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीनं भगवान तृणावताला सुद्धा काय करतात, मारून टाकतात. अशा पद्धतीने भगवान हळूहळू 1 वर्षाचे होतात. कृष्ण परमात्मा 1 वर्षाचे होतात. आणि मग 1 वर्षाचे झालेले भगवान कृष्ण यांचा नामकरण संस्कार केला. भगवान कृष्णांचं जे नाव ठेवलेलं आहे ते किती वर्षांनी ठेवलं, 1 वर्षानं ठेवलं. गर्गाचार्य मुनी आले, फार विद्वान अशा प्रकारचे मुनी येते. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्य आल्यानंतर गर्गाचार्यांनी नामकरण केलं. मिथुन राशीवर जन्माला आलेले कृष्ण म्हणून क नावावरून त्यांचं नाव कृष्ण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. का कृष्ण नाव ठेवलं? कृष्ण म्हणजे काळा, काळ्या वर्णाचा, या नाम कृष्ण. रोहिणी पुत्र, रामासारखा गुणी आणि बलवान असणारा म्हणून बलराम. रोहिणीच्या पुत्रांचं नाव बलराम ठेवलं. कृष्ण परमात्म्याचं यशोदा पुत्र कृष्ण नाव ठेवलेलं आहे. आणि वसुदेवांचे पुत्र म्हणून भगवंतांना वासुदेव ही म्हणतात. बोलिये वासुदेव भगवान की, वासुदेव सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. अशा प्रकारे नामसंस्कार झालेला आहे, नामकरण झालेलं आहे. नाव ठेवलं देवाचं. आणि नाव ठेवून झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रीयन कथेनुसार महाबळ नावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी पाठवलेला आहे कंसानं. ब्राह्मण नव्हता तो, राक्षसच होता, पण ब्राह्मणाचा वेश घेऊन आला होता. आणि तो ब्राह्मणाचा वेश घेऊन आला आणि तो सांगू लागला, म्हणला मी पंचांग सांगतो, मी जातक सांगतो देवाचं. मग ते पंचांग जातक सांगतो म्हणल्यानंतर यशोदा म्हणली, कालच गर्गमुनी आले होते, त्यांनी छान जातक सांगितलं, पंचांग सांगितलं, मुलगा देवाचा अवतार आहे, अमुक अमुक सांगितलं. हे बोलणं ऐकता क्षणी गर्ग मुनी आले होते हे कळलं, जातक सांगितलं हे कळलं. त्यावेळी महाबळ भट्ट म्हणतो, काय कळतं म्हणले त्या गर्ग मुनीला, काय कळतं म्हणलं त्याचे, तर नाही काय कळतं ते म्हणलं गर्ग मुनींना, त्यांना काय समजतं, कोणको कुछ नाही समजतं, काय समजतं म्हणलं त्यांना, त्यांना काय नाही कळत. गर्ग तो चुकला गणिती, एवढंच बोलले. तो महाबळ भट्ट एवढंच बोलला की गर्ग तो चुकला गणिती. देवाला शिव्या दिल्या तरी चालतात, पण न साहे होणे दासाचे. आपण त्या दिवशी ऐकलं, भगवंताला भक्ताला कोणी त्रास दिलेला आवडत नाही. देवाच्या नादी लागा, पण भक्ताच्या कधी नादी लागता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि भक्ताचं सुद्धा म्हणणं असे, जितने तारे गगन में, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, लेकिन एक कृपा करे रघुराज तो बाल ना बाका होय. राधे 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 राधे. अरे किती काय झालं तरी चालेल, पण माझा देव माझ्या मागे उभा आहे, माझा पांडुरंग माझ्या उभा आहे, माझ्या मागे उभा आहे, मागे पुढे उभा आहे सांभाळतो. आणि आली आगाद तो देव आमच्या मागे असला, आम्हाला कशाची भीती आहे. आणि मग काय, भगवान कृष्ण परमात्मा देवाला सहन झालं नाही गर्गमुनींची निंदा केलेली. फार मोठे विद्वान अशा प्रकारचे गर्गमुनी, त्यांचा अपमान करतो म्हणले हा महाबळ भट्ट. आणि मग काय, ज्या पाटावर बसला होता ना तो पाटच उलटला असा, आणि ते महाबळ भट्ट पडलं, तो पाट उलटला. घरातल्या जेवढ्या निर्जीव वस्तू होत्या त्या सगळ्या आल्या. चिमटा आला, चिमटा, आणि चिमटा आला आणि चिमट्यानं असं नाक दाबलं. जसं चिमट्यानं नाक दाबलं तसं यांनी तोंड उघडलं महाबळ भट्टानं. त्या महाबळ भट्टानं ब्राह्मणाचं रूप घेऊन आला होता ना, त्यानं असं तोंड उघडलं. जसं तोंड उघडलं तसं लाटणं आलं, तोंडात शिरलं.
बोला राधे 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 राधे. त्याची अवस्था अशी झाली, पंचांग फाटले, जानवे तुटले आणि धोतर गळाले टिंब टिंब. निर्जीव वस्तूने मारला त्याला, निर्जीव वस्तूने मारला, पाटाने मारला, वरोट्याने मारला. घरात जे काही बेल नव्हतं काय तर मरणाचा मारला त्याला, पण त्याला मारला नाही, सोडून दिला. का? आपले ब्राह्मणाचा वेश घेऊन आलता. ब्राह्मणाचा वेश जरी घेतला तरी भगवंत सोडित होते. एवढं भगवंतांचं ब्राह्मणांवर प्रेम होतं, लक्षात ठेवा. म्हणून ब्राह्मणाची कधी आपल्याकडून निंदा होऊ नये, कारण ते या मृत्यू लोकातले भूदेव आहेत, भूदेव. बोला राधे राधे. अशा प्रकारे महाबळवट्ट आला होता, तो त्या ठिकाणी पिटळून लावला भगवंतानं. भगवान हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना भगवान रांगू लागले. तळवे तळहात तळहात फेकीत, तळवे तळहात तळहात फेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, हात तळहात फेकीत, तळवे तळहात तळहात फेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान डाव्या गुडघ्यानं रांगतात. का डाव्या गुडघ्यानं रांगतात? कारण त्यांचा एक पाय कसा आहे, लंगडा 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 बाई ग, लंगडा 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 बाई ग, देव एका पायानं लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, लंगडा बाई ग, हा लंगडा 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 बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, हरी बोल, देव एका पायाने लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, लंगडा 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 बाई ग, लंगडा 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 बाई ग, लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, हरी बोल, देव एका पायाने लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, लंगडा 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 बाई ग, लंगडा 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 बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग, देव एका पायाने लंगडा बाई ग. राधे 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की. हळूहळू भगवान परमात्मा रांगू लागले. रंग निरंगनाथ तो मैं देखिला कसे. भगवान परमात्मा रांगतात. म्हणून श्रीमद भागवत कथा जर असेल ना तर लड्डू गोपाल आणले जातात बघा. लड्डू गोपाल आपण रोज स्नानम घालता ना, लड्डू गोपाल. मग काल प्रश्न विचारला कोणतरी, महाराज देवाचा एक पाय वर आहे आणि एक पाय खाली कस काय? तो रंगनाथ आहे. एक पाय लांगडा आहे, कशामुळं? तर म्हणले एक पाय भक्ताचा आहे आणि एक पाय कानाचा आहे, दुष्टाचा आहे. दुष्टासाठी एक पाय आणि एक पाय भक्तासाठी. भगवान चांगल्या पायाचे जे आहेत ना ते भक्तासाठी, आणि जो लांगडा पाय आहे ना, ठकडा पाय आहे ना, तो कशासाठी? दुष्टासाठी. दुष्टासाठी भगवान लांगडा पाय करतात, लक्षात ठेवा. असे भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता भगवान हळूहळू त्या ठिकाणी मोठे होऊ लागले. आणि मोठे झालेले भगवान खोड्या करू लागले. खोड्या. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मन मोहन, मोहन 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 मोहन, खोड्या करी मन मोहन, मोहन मोहन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, हे लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, हे खोड्या करी मन मोहन,
आणि भगवान परमात्मा लहान लहान मुलांना गोळा केलेला आहे आणि भगवान लहान मुलांना गोळा करून हळूहळू खोड्या करू लागले. कोणत्या कोणत्या खोड्या केल्या भगवंताने? सगळ्यात पहिली खोडी भगवान सगळ्यात पहिली खोडी करीत होते. काय खोडी करत होते? आज ऐका बरं का, सगळ्या बाललीला आहे, अतिशय तुमच्या आवडीचा विषय आजचा. भगवान सगळ्यात पहिली खोडी करीत होते. काय खोडी करीत होते? गाया बांधलेल्या असायच्या ना, गाया वासर बांधलेले असायचे ना गोठ्यात. त्या गोठ्यातल्या गाया वासर सगळं सोडून द्यायचे आणि त्या गाया वासरांच्या जागेवर गाढव बांधायचे. गाढव ही सगळ्यात पहिली खोडी द्यावायची. पाठे पाठीची खोडी. गवळणी धारा काढायला गेल्या की त्यांना दूध नव्हतं मिळत, लाथाच. बोला राधे 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 राधे. असा तो भगवान परमात्मा खोड्या करायचा. आणि ते सगळ्या खोड्या गवळणी यशोदेला सांगायला जायच्या. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो देवा, यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो देवा. हो, त्या गवळणी यशोदेला गारणं सांगायचं. यशोदे काय सांगायचंय? तुझ्या पोरानं अशी खोडी केली, तुझ्या पोरानं तशी खोडी केली. एक गवळण आली, सांगू लागली, यशोदे अगं यशोदे काय सांगू, माझा सासरा दुपारचा झोपला होता, उन्हाळ्याचे दिवस, घराबाहेर झोपला होता. तुझं पोरग कुठून आलं? यशोदे परवा आला आमच्या घरात, दारी निजला होता म्हातारा. म्हणजे माझा सासरा उघडा झोपला होता. उघडा म्हणजे धोतर घातलं होतं, उघडा झोपला होता. तुझं पोरग कुठून आलं? आणि त्या पोरानं येऊन काय केलं? ताकाचा डेहरा त्याच्या डिरीवरच फोडला. पोरग कुठून आलं? ताकाचा डेरा डिरीवर फोडला. ऐका, याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, डेरा फोडीला दंभाचा. म्हाताऱ्याच्या ठिकाणी लय दांभिकपणा होता. ते 12 ठिकाणी गण लावायचं, भजन बिजन करायचं, एकादशीचं देवळात जायचं, भजनाला जायचं, सगळं करीत होतं. पण ते शिव्या लय द्यायचं, त्याच्या शिव्या द्यायचंच बंद झालं. बोला राधे राधे. डेरा फोडीला दंभाचा. एक गवळण आली, म्हणले काय सांगायचं यशोदे? मी अशी रांगोळी काढली होती, म्हणले मस्त एक नंबर. तुळशी दळ काढिले अंगणी, तुझं पोरग कुठून आलं? आणि वरी मोते चक्रपाणी. पोरग कुठं आलं तुझं? आणि त्या रांगोळीवरून मुतूनच गेलं. बोला राधे 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 राधे. हे महाराजांची भाषा आहे बरं का, माझी नाही. हा, तुळशी दळ काढिले अंगणी आणि वरी मोते चक्रपाणी. असा भगवान परमात्मा खोड्या करायचा, अनेक प्रकारच्या खोड्या करायच्या. एक गवळण सांगाय आली, यशोदे काय सांगू, आम्ही दोघं नवरा बायको झोपलो होतो, तुझं पोरग कुठून आलं? आणि आम्हा दोघा नवरा बायकोच्या आहे ना मध्ये मुंगूसच सोडून गेलं. आमच्या दोघांच्या मध्ये मुंगूस सोडलं. मग काय, आम्ही जे खडबडून जागे झालो, मी म्हणायचे मुसुम 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 मुसुम, माझा नवरा म्हणायचा सुमुंग 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 सुमुंग. अरे म्हणले काय सांगायचं यशोदे, आम्हाला ते मुंगूसच म्हणताय ना. बोला राधे राधे. असं तुझं पोरग खोड्या करतो, काय सांगायचं त्याच्या खोड्या. दुसरी आली धावत, याने बाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालत, धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसोडेना, यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसोडेना. हो, हे गवळण आली सांगायला, म्हणले यशोदे काय नाही, फक्त म्हणले होते माझ्या घरी येऊन दाखव, तुझं टंगडच मोडीन. मी काय नव्हते बोलले, एवढंच म्हणले होते, माझ्या घरी येऊन दाखव, तुझं टंगडच मोडीन. एवढंच माझं वाक्य त्यानं ऐकलं. आणि काय सांगायचे, सगळ्या पोरांना गोळा केलं त्यानं. चिम्या, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, सुदाम्या, मधुमंगल आणि हिंदीतले तन सुखा, मन सुखा, धन सुखा, असे सगळे पोरा गोळा केले. आणि ते सगळे पोरा गोळा करून पोरांना सांगितलं, पोरांनो उद्या आपल्याला वरातीला जायचे. सकाळी सकाळी कुठं जायचे? वरातीला जायचे. ताट, तांब्या, परात, वाट्या, चमचे काय असेल ते घेऊन या, आपल्याला कुठं जायचंय? उद्या वरातीला जायचे. आणि काय सांगायचे, तुझ्या पोरानं आम्ही दोघं नवरा बायको झोपलो होतो, माझ्या वेणीची आणि माझ्या नवऱ्याच्या दाढीची गाठणच मारली. तिसरी आली धावणी, आणि बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी
वेणी दोहीची गाठ न देवने गाठवाय कोणाशी सुटेना कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काढा कुठवर यशोदे बाळ तुझा काढा कुठवर यशोदे बाळ तुझा काढा कुठवर हो ती गवळण सांगायला लागली काय सांगायचं यशोदे तुझं पोरग कुठून आलं आणि रात्री आम्ही दोघं नवरा बायको झोपलेला असताना माझ्या वेणीची आणि माझ्या नवऱ्याच्या दाढीची काय केली त्यानं गाठ मारली गाठच मारली आणि गेला पळून आणि सकाळच्या पारी मी उठले उठल्या उठल्या पाहते तर काय उठल्या उठल्या पाहते तर काय अगं यशोदे मी उठले पाहते तर काय माझ्या वेणीला झटका बसला ना माझ्या वेणीला झटका बसला तसं मी नवऱ्याला म्हणते कशी अहो तुम्हाला काय लाजबीज वाटते का नाही आपला नातू आता चौथीला गेला आता तुम्ही माझी वेणी वडता तुम्हाला काय कळतं का नाही तर माझा नवराच मला शिवे द्यायला लागला आणि शिवे देऊन म्हणतो कसा मस्त होऊन म्हातली धांगडी करशी ओढावडी मज लागी मस्त होऊन मातली धांगडी तुलाच मस्ती आली म्हणजे तुला अक्कल आहे का हा तुला कळतं का काय तुलाच म्हातार चळ सुटलाय तोच माझी दाढी ओढते आणि ज्यावेळी आम्ही पाहिलं आम्हाला समजलं त्यावेळी कळलं की आमच्या दाढी वेणीची काय झालेली आहे गाठ बसली आणि मग आम्ही गाठ सोडण्याचा प्रयत्न केला गाठ काय सुटेना तुटता तुटना जाळता जाळेना गाठ काय सुटायचं नाव घ्यायना गाठ काय सुटेना साध्या ब्राह्मणानं जर गाठ मारली तर 7 जन्म सुट्टी नाही ही ब्रह्मदेवाच्या ना बापानं मारलेली गाठ आहे कशी सुटन बरं सांगा बरं कशी सुटन गाठ काय सुटेना आणि मग तो गवळी म्हणला त्या गवळणीला का ग कृष्णाला काय म्हणली होती का म्हणले होते ना काय म्हणले होते फक्त एवढंच म्हणले होते माझ्या घरी येऊन दाखव तुझं टंगडच मोडे अगं म्हणजे त्यानंच केला कुटाणा सगळा आता त्याच्यापर्यंत गेल्याशिवाय हे आपलं मिटणार नाही बरं त्यात आता गवळणीची अवस्था अशी झाली की ते गवळणीचं जे लग्न झालं ना ते लग्न झालं अरेंज मॅरेज अच्छा लव्ह मॅरेज नव्हतं झालं लव्ह मॅरेज म्हणजे कसं सगळं ट्रँगल बघून लग्न करणे फोटो बिटो सगळं काही उंची वगैरे बघून आपल्या आवडीचा पती करणं म्हणजे सगळं बघून करणे नाही का याला लव्ह मॅरेज म्हणतात प्रेम होतं मग लग्न होतं तसं त्या गवळणीचं नव्हतं ते अरेंज मॅरेज होतं अरेंज मॅरेज म्हणजे तिकडच यांची गाठी पडल्या होत्या बांधाव आणि तिकडच लग्न जमवलं होतं त्यांनी नवरी पाहिली नव्हती नवरदेवानं नवरी नव्हती पाहिली आणि 7 फूट गवळण गवळी होता 5 फूट ते काय पूर्वीसारखं होतं काय उंची बघा ना अमुक बघा तमुक बघा आणि मग मला सांगा कडी उघडली हे बाहेर आले आता वेणीवालं पुढं का दाढीवालं कोण पुढं वेणीवाली किती फुटाची 7 फुटाची आणि दाढीवालं किती फुटाचं 5 फुटाचं वेणीवाली जर थोडीशी पुढं गेली असा झटका बसायचा त्याला पाहिलं नाही का कोणी दिसलं का नाही वेणीवाली थोडी पुढं गेली की दाढीवालं असा झटका बसायचा बोला राधे राधे असं दाढीचं एक केस निघायला लागलं म्हणतात आणि जसे घराच्या बाहेर आले म्हणता धातडन 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 काय करताय हे वाजंत्र्यांनी वाजवायला सुरुवात केली ताट तांब्या परत वाट्या काल आणायला लावल्या होत्या ना सगळे वाजवीत वरात कुठं आणली नंद बाबाच्या वाड्याला आणली बोला राधे राधे मग भगवान परमात्मा म्हणले गवळणीला का ग म्हणजे टंगड मोडणार होती ना माझं टंगड तोडणार होती ना हा गावपणा करशील का म्हणली कावळा शिवपोत नाही करायचे बाबा बोला राधे राधे अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी कराव्यात एक प्रसंग आहे एक गवळण म्हणते यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे जावे राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला
त्रास द्यावा. काय झालं, एक गवळण आहे ना जायला निघाली गाव सोडूनच जायला निघाली. अवघ्या मिळून गवळणी येथे नंदाच्या अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन. हे बाय आम्हाशी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना, कुठवर शोधेंगाना. हो, ती गवळण एवढी वैतरली, एवढा त्रास दिला भगवंतानं त्रास दिला. ती गवळण वैतरली, नवऱ्याला म्हणली हो आपलं चला सगळं बैलगाडीमध्ये आपलं सामान भरा, आपलं काय असेल ते गाडगं मडकं लेकरं बाळ बायका पोरं सगळं आपलं घ्या आणि निघा. आणि मग काय तो गवळी तिचा ऐकून निघाला गाव सोडून. म्हणजे कृष्णाच्या लय हरकती होतात, अनेक प्रकारच्या खोड्या बंधन करा, आपण गाव सोडून जाऊ. मग त्यांनी ते बैलगाडीमध्ये सगळं भरलं आणि ते गाव सोडून निघाले. आणि ते गाव सोडून निघाले. आता काय सांगायचं, ऐका भगवान कृष्ण परमात्म्याच्या कानावर ही बातमी कळाली. स्वप्नील महाराज, बातमी कानावर कळाली कृष्णांच्या. काय, गवळण गाव सोडून चालली. ऐका बरं का, भावनिक प्रसंग आहे जरा. एखादा गाव सोडून जर निघाला ना तर गावातल्या पुढाऱ्यांचं काम असतं की त्याने गाव सोडून जाऊ नये. एखादा गाव सोडून चालला असेल तर गाव पुढाऱ्यांचं काम आहे की त्यानं गाव सोडून जाऊ नये. पण आज अशी वस्तुस्थिती एखाद्या सद्भक्ताला गाव सोडून सुद्धा समाधान प्राप्त होत नाही. एवढे लोक त्रास देतात की त्याला गाव सोडून जावं लागतं. भक्ताच्या ठिकाणी हे फार वाईट दिवस येतात. महाराज सांगा ना, माझे ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वर माऊली, विष्णू माऊली ज्ञानोबर आहे. गावात येऊन देत नव्हते कोणी, भिक्षा मागू देत नव्हते कोणी. सिद्ध बेटामध्ये वास्तव्य केलं ज्ञानोबर आहे. आज गागरीच्या गागरी ओतल्या जातात, दुधाच्या दह्याच्या गागरीच्या गागरी ओतल्या जातात. पण त्या काळी त्यांना गावात राहू दिलं नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे. कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. कोपला पाटील गावचे हे लोक, गावातला पाटील कोपला तुकोबरायांनी गाव सोडून भंडारा गाठले, रामचंद्र गाठले. घोरडेश्वर डोंगरामध्ये जावं, किती लांब लांब त्या ठिकाणी जावं. गावामध्ये लोक राहून देत नाही. पण गावातल्या पुढाऱ्यांना मात्र केलं पाहिजे काम हे, कोणी गावातून जाऊ नये. ते गवळण चाललेली कळलं कृष्ण परमात्म्याला. भगवान कृष्ण परमात्म्यांना कळलं ही गवळण चालली, मग जाऊन नाही द्यायची. मग भगवान परमात्म्यानं काय केलं, एका झाडाच्या आड उभे राहिले. भगवान कृष्ण परमात्मा एका झाडाच्या आड उभे राहिले आणि पाहतात ते गवळण, तो गवळी मुलाबाळांना घेऊन त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि तहान लागली त्या गवळणीला. आता आपल्याला तहान फोडणारा सुद्धा कोण आहे, भगवानच आहे. तिला तहान लागली आणि ती तहान लागल्यानंतर नवऱ्याला म्हणते, ए वैव, हे ये वैव जे काय आहे ना ते अजून मला कळलं नाही बरं का. बाई पहिली ये म्हणते, मग वैव म्हणते, आरुतुर बोलते, पुन्हा वजाव घालते, हे वैव. आता त्यात काय ताकद आहे देव जाण्यावर. हे वैव. तो म्हणला काय झालं, अहो म्हणले मला तहान लागली. तो म्हणला मी येतो यमुनेचं पाणी घेऊन. मग त्यानं घागर घेतली, घागर घेऊन तो पाणी आणायला गेला. पाणी आणायला गवळी गेला. भगवान परमात्म्यानं संधी साधली आणि भगवान त्या गवळणीचा नवरा झाला. उभे हो अवताराच्या राशी. भगवान परमात्म्याला अवतार घ्यायला काय अवघड आहे. मग भगवान परमात्म्यानं त्या गवळ्याचं रूप घेतलं आणि चरबी भरून आहे अशी चरबी आहे अशी ती घागर घेऊन आला आणि त्या बायकोला पाणी पाजलं त्या गवळ्याच्या. भगवंतानं तिचा नवरा होऊन आली आणि म्हणले लवकर पाणी पे. तो बाबालाही चतुर आहे तो कृष्ण, त्याचं काही खरं नाही, माझं रूप घेऊन येईल, तू त्याच्या काय ऐकण्याला बळी पडू नकोस. तो येईल म्हणले माझं रूप घेऊन. चला. आणि ती बैलगाडी हाकली आणि खरा नवरा पाणी घेऊन आला ना आणि बैलगाडी चाललेली पाहिली. डोक्याला हात लावला, म्हणला गेली बायको. म्हणला आता काय खरं नाही. म्हणला सगळ्या संसारा सकट बायको गेली. म्हणला आता काय खरं नाही. म्हणला
तो ओरडत ओरडत आला, अग सखू, अग सखू, अग सखू. सखू म्हणायची, ए मोड द्या, चल हो तिकडं, मला माहिती तू कृष्ण आहे. कोणाला म्हणायची? नवऱ्याला. खरा नवरा बोंबलतोय, सखू सखू सखू. हे म्हणायचे, ए मोड द्या, जा तिकडं, मला माहिती तू कृष्ण आहे. आणि मग काय सांगायचंय? अशा पद्धतीनं पळत पळत तो नवरा आला कसा तरी. हे कृष्ण परमात्मा जे झाले होते ना नवरा त्या बाईचे, ते गचुंड धरलं आणि खाली ओढलं कृष्णाला त्याने, त्या नवऱ्यानं. आणि हे दोघांची झटापट चालू झाली, भांडणं चालू झाल्या. बरोबर परत त्या बाईच्या नवऱ्याचं रूप घेतलेला तिसरा एक जण तयार झाला आणि त्यानं बैलगाडीचं ते दावं धरलं आणि बैलगाडी चालू केली त्यानं. इकडं हे दोघं भांडतात, तिसरा नवरा बैलगाडीवर तयार झाला. आणि मग ते काय तीन तीन नवरे, आता तिला समजानाच काय करायचं आता. हे भगवंतानं तिनं हे दोन रूप तशी धरलेली, तो नवरा तिचा. मग आता भगवान परमात्मा म्हणले, असं करू आपण, सगळेजण म्हणताय ना बायको माझी, बायको माझी, तर आपण नंदवाड्यावर जाऊ, नंद बाबा आपले निवाडा करतील. मग हे तीन त्या बाईच्या नवऱ्याचे रूप धरलेले, दोन कृष्ण, बाईचा नवरा आणि ती बाई, बैलगाडी वगैरे सगळं फॉर द रिटर्न माघारे नाही का. आणि आणलं, नंद बाबांना विनंती केली, म्हणले नंद बाबा, ती बाई म्हणते यातला माझा खरा नवरा कोण आहे तुम्हीच सांगा म्हणल्या. तिने सारखे दिसत होते. नंद बाबा म्हणले, असं करा, या स्टेज पासून आपल्या माऊली बाल वारकरी शिक्षण संस्था, जुनी संस्था, इथून त्या संस्थेपर्यंत जो उडी मारन तो त्या बाईचा खरा नवरा. खरा नवरा डोक्याला हात लावूनच बसला, म्हणला गेली बायको. म्हणला आता काय करणार. म्हणला या दोघांनी उड्या मारल्या, ते दोघं तिकडे गेले. नंद बाबा जवळ आले, त्या बाईचा हात धरला त्या गवळणीचा आणि त्या गवळ्याचा हात धरला. म्हणले ही तुझी बायको, मला माहिती. म्हणले हे दोन उड्या मारणार कोण आहेत? राधे राधे. अशा अनेक खोड्या भगवंतानं कराव्या, अनेक खोड्या कराव्या. आणि मग यशोदेनं म्हणावं, खोड्या नको करू माझे बाबा,